हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. बरं का, मला आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की परफ्यूम रिलेटेड. जर तुम्ही परफ्यूम प्रेमी असाल किंवा तुम्हाला परफ्यूम लावायला आवडत असेल जास्त, तर तुम्ही हा ट्राय करू शकता. बेला विटाचा आहे, रोज विमेन म्हणून. तर हा घेतला होता छकुलीने. तर जे तिचं आहे ते माझं ऑब्व्हियसली आहेच, सो मी सुद्धा वापरते. ह्याचा जो स्मेल आहे ना, म्हणजे तो इरिटेट करत नाही. असं काय काय परफ्यूम असतात ना, जे आपण लावल्या लावल्या आपल्याला असं इरिटेटिंग व्हायला लागतं, तसं नाही. एकदम डिसेंट, जसं आपल्याला वाईब देतं ना, सेम तसं आहे. इरिटेट करणारं नाहीये त्यात. आणि हा 550 रुपयापर्यंत तुम्हाला इझिली मिळतो. वैष्णवी हाय वैष्णवी, आज खूप छान दिसते. आज कुर्ती एकदम गालावर खळी पडते एकदम कुर्ती घालून मस्त. आपल्या इथं आता साक्षी पण आहे. काय साक्षी? हाय. आज साक्षी मॉडेल बनून आली आहे वैष्णवीसाठी. तर स्पेशल आपल्या व्हिडिओसाठी वैष्णवी कपडे चेंज करून बसली. पण लिपस्टिक छान दिसते, मस्त दिसते लिपस्टिक. म्हणजे गालावर खळ्या पडतात. आज बघितलंय मी, लिपस्टिक लावल्यावर दिसतंय का ते जास्त. दाखव खळी, दाखव. आता पाहुणे बघायचा कार्यक्रम काय वैष्णवीचा स्पेशल ज्यूस आहे. कोणता? गोवा. काय? गोवा काय म्हणतात? वेगळंच काय ते म्हणतात. गुवावा का ग? हा सॉरी, पेरू मला नाही म्हणता येते. पेरूचा ज्यूस स्पेशल. मला हे सांगण्यात खूपच आनंद होतोय की वैष्णवीने पहिल्याच दिवशी छान काम केलं. खूपच. आधी तर घाबरली होती की मला नाही, जरा अवघड जाईल, पण करताना मला म्हणली की सोपं गेलं मला. काय वैष्णवी? हो वैष्णवी, कसं वाटलं करून? मग सॉफ्ट जेल एक्सटेन्शन का जेल एक्सटेन्शन? जेल एक्सटेन्शन. कसं वाटलं तुला वैष्णवीचं काम? छान केलं. अजून प्रोसेस चालू आहे. तर हे जे नेल आर्ट बघताय ना सुंदर, हे वैष्णवीने केलं. वाव, म्हणजे आय एम सो इम्प्रेस्ड विथ वैष्णवी. अय गोरी दिसायला लागली तू. अय गोरी दिसते. हे काय होतं? हे काय होतं? हाय टकू. हाय. तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? नाव काय तुझं? येणार का माझ्याकडे? येणार? सॉरी. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय कर. स्माइल कर. तर आम्ही वैष्णवीला आणि डुग्गूला बाय करून निघालो. आणि जाता जाता आम्हाला खूपच उशीर झाला होता. म्हणजे 6 वाजले असतील मला असं वाटतं निघता. साक्षीला पण उशीर झाला होता. साक्षीला मेहंदीच्या क्लासला जायचं होतं, सो तिला पण उशीर झाला होता. बट त्या दिवशी तिने 100% क्लास बुडवलाच होता. कारण का आम्हाला घरी पोहोचूपर्यंत 6:30 वाजले. मला असं वाटतं 6:30 वाजले. आणि आमचा एक अचानक प्लॅन झाला, तो तुम्ही बघू शकताय. खरं तर झालं होतं वडापावचा प्लॅन आणि गेलो आम्ही कॅफेत. तर त्याची एक वेगळीच मज्जा. असो मी घरी आली आता. आणि घरी बघताय ना तुम्ही, ह्या ज्या आहेत ना, ह्या आमच्या बिल्डिंग मध्ये फर्स्ट फ्लोअरला राहतात. एक काकू आहेत, त्यांना 2 जुळ्या मुली आहेत आणि त्या एवढ्या भारी आहेत ना. त्या जेव्हा वरती आल्या होत्या ना, तेव्हा मी बाहेर आले होते, त्याच्यामुळे मी थकले होते. मी त्यांना असं बोललं की माझी तब्येत ठीक नाहीये. तर त्यांना मला 2-2 मिनिटाला विचारत होत्या, झाली तब्येत बरी झाली तुझी? बरं वाटते. मज्जा वाटते ना. तर ते रिअल मध्ये खूप क्यूट आहेत आणि खूप भारी बोलतात. आणि हो, स्पष्ट बोलतात सगळं. म्हणजे सगळ्यांची नावं सुद्धा त्यांना खूप लक्षात राहतात. खरंच खूप छान आहेत त्या. लागले इथं. तुझं नाव सांग. पियू. तू लिव आहे? अच्छा पियू, इकडे बघू. पियू इकडे बघू. हाय पियू. हाव यू. हो ते टोचतंय बेटा. नाही दाखवते, थांब. डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचं शूट करतोय, कारण का आज मी बनवतीये वडापाव. तर
काल असं झालं होतं, काल मी गेले होते वैष्णवीकडं, साक्षी माझ्यासोबत होती. मग येता येता आमचा असा प्लॅन झाला की आपण वडापाव खायला जायचं का. मग वडापाव खायचा तर होता, पण थोडासा पाऊस येत असल्यामुळे आम्ही काय केलं, कॅफेमध्ये गेलो. मग मला ती वडापाव खायची जी इच्छा आहे ना ती तशीच राहिली. आणि आज क्लासला सुट्टी होती त्याच्यामुळं वडापावचा बेत बनलेला आहे. सो मी पहिल्यांदाच ट्राय केला आहे घरी वडापाव कसा बनवतात. त्या आधी मी तयारी झाली आहे. आता फक्त जे वडापावचा जो मसाला असतो ना त्याला फोडणी द्यायची आहे आणि तो फक्त फ्राय करून घ्यायचा. हा बटाटा आहे. व्हिडिओत बघितल्याप्रमाणे मी बटाटा उकडून घेतलाय, तो थोडासा स्मॅश केलाय. कडेलाच एक मिरची म्हणजे अंदाजे मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलं, थोडंसं मी अद्रक पण टाकलंय बरं का, आणि जिरं टाकलंय त्याच्यामध्ये. आणि ते चांगलं वाटून घेतलंय आणि त्या साईडला पेस्ट करून ठेवलेली आहे. बाजूलाच मी लगेच तळणीची तयारी सुद्धा करून ठेवलेली आहे. बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मीठ आणि थोडंसं सोडा टाकलाय आणि पाणी टाकून अंदाजे मिक्स करून आपण साईडला रेस्ट करायला ठेवलाय, कारण का लगेचच आपल्याला वडे तळायचे आहेत. जरा त्याच्यात तेल पण गरम झाले आणि आपल्या वड्याची तयारी पण झाली आहे. आपण ज्या बटाट्याच्या भाजीचे वडे करून घेतले ते लगेच मी पिठात टाकलेले आहेत, म्हणजे बेसन पिठाचं जे मिश्रण केले त्यात टाकले. लगेच मी तेलामध्ये पण सोडते. जे मी तळत होते ना वडे, तेव्हा एक नंबर, म्हणजे जो आपण दुकानात करतो ना सेम तशा प्रकारे त्याचा वास सुटला होता. आणि मला मम्मी पण म्हणत होती की वास भारी येतोय म्हणून. म्हणजे खरं तर तिथूनच सुरुवात झाली होती. लगेचच गरम गरम वडे तळून घेतले. तुम्ही बघताय ना, मला एक लाईक तर पाहिजेच या वडापावसाठी, कारण का अप्रतिम वडापाव झाले होते. कलर तर बघा त्याच्या दुकानासारखे वाटतात ते. आणि मी म्हणजे बाहेरनं दिसण्यावरूनच नाही सांगत आहे, आम्ही जेव्हा टेस्ट केलं ना, तुम्हाला पुढे माझ्या रिॲक्शनचा व्हिडिओ मी सोडतीये, त्या रिॲक्शनमध्ये तुम्ही बघू शकताय. मला खरंच घरची टेस्ट, मी स्वतःची तारीफ नाही करत आहे, पण मला असं वाटतं तुम्ही पण ट्राय करा. मी लास्ट टाइम आहे ना खुशीच्या घरी खाल्ले होते. हा मला आठवलं, खुशीच्या घरी मी नेल्स करायला गेले होते आणि तिच्या काकीने वडापाव बनवला होता. तिथले पण वडापाव आहे ना, म्हणजे दुकानातल्यांना पण फेल करतील असं त्यांनी केले होते. त्याच्यानंतर मी घरी बनवला आता, एक नंबर. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही पण एकदा घरी ट्राय करायला पाहिजे.